नमस्कार. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. पहा, तर यापूर्वी मी अगदी 2 दिवसापूर्वी कोरोनावरचे 100 प्रश्न तयार केले होते आणि ते तुमच्यासमोर मांडले होते आणि ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते. तो करंट अफेअरचा पार्ट 7 म्हणून मी व्हिडिओ अपलोड केला होता. तर यानंतर मी जो आजचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तोही करंटच्या बद्दलच आहे, पण आपण जे करंट आता शिकवण्याचा प्रयत्न करू राहिलो यूट्यूबच्या माध्यमातून तो असा आहे की जे करंट आपण घेणार आहे ते असं ग्रुपच्या स्वरूपात घेणार आहे. म्हणजे कोणत्याही विषयाची जर आपल्याजवळ संपूर्ण माहिती असली आणि जर ते आपण वाचून गेलो तर ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला एक सोबत आठवली पाहिजे. तर आज अशाच एक महत्त्वाच्या टॉपिकपैकी मी एक टॉपिक तयार केला की भारत सरकारच्या विविध केंद्रीय मंत्रालयाच्या योजना, की कोणत्या मंत्रालयाने कोणती योजना राबवली. आपल्याला खूप वेळा प्रश्न येते, साधे साधे प्रश्न येतात की बा ही योजना कोणत्या मंत्रालयाची आहे, या योजनेचे उद्देश कमी, हा प्रश्न जास्त विचारतात की ही योजना कोणत्या मंत्रालयाची, कुठून सुरू होते, काय काम करते, वगैरे वगैरे वगैरे. काय खूप ठिकाणी उद्देशही विचारतात. तर मी आज एक आधी असे प्रश्न तयार केले की केंद्र सरकारचे जे सर्व मंत्रालय आहेत, भारत सरकारचे सर्व मंत्रालय आहेत, त्या मंत्रालयाअंतर्गत ज्या ज्या योजना येतात ते योजना आखणारं मंत्रालय, ती योजना आखणारे मंत्रालय, आणि त्यानंतर ती योजनेचं नाव की ती योजना काय करते आणि त्यानंतर ती योजना कसं कसं काम करते. बरोबर. तर चला मी माझा पहिला प्रश्न आपल्यासमोर मांडतो. हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला येणाऱ्या कंबाईन परीक्षा, राज्यसेवा परीक्षा आणि येणाऱ्या सर्वच क्लास 3 परीक्षा अपकमिंग, ज्याप्रमाणे आता भूमी अभिलेखची ॲड येणार आहे, असं खूप जास्त चर्चाही सुरू आहे आणि त्याचे GR वगैरे सुद्धा आले, मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले. तर आता जवळपास ज्या सगळ्या परीक्षा आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्या परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर हा टॉपिक आपण पूर्ण वाचा, पूर्ण ऐका, पूर्ण अभ्यासा आणि त्यानंतर कमेंट देऊन यामध्ये आपल्याला आणखी काय काय माहिती आणखी हवी आहे ते आपण कमेंटमध्ये लिहा. मी त्या माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तर मी आजचं करंट सुरू करतो. तर पहा, लक्ष द्या, भारत सरकारच्या विविध मंत्रालयाच्या योजना मी तुमच्यासमोर मांडतो. पहिली जी योजना आहे ते आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाची. पहा, लक्ष द्या, पहिली जी योजना आहे ती तयार केली मी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाची. तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाची ही योजना आहे. तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सुरू केलेलं अभियान आहे आय कमिट. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने तयार केलेलं अभियान आहे आय कमिट अभियान. तर या अभियानाचं उद्दिष्ट काय आहे? तर सरळ ऊर्जा दक्षता मिळवणे आणि ऊर्जेचा वापर कसा करणे, अपारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत आणि जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत ज्यांचे साठे मर्यादित आहेत त्यांचा उपयोग कसा करणे, हे या योजनेतून महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. तर त्या योजनेचं नाव आहे आय कमिट योजना. तर चला पुढची योजना मी आपल्यासमोर मांडतो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे अल्पसंख्याक मंत्रालय. तर पहा, अल्पसंख्याक मंत्रालयाची ही योजना आहे, त्याच्यावर मी लक्ष आपलं केंद्रित करतो. तर पहा, अल्पसंख्याक मंत्रालयाची ही योजना आहे. तर अल्पसंख्याक मंत्रालयाची ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. योजनेचं नाव आहे नई उडान योजना. तर पहा, लक्ष द्या, UPSCच्या परीक्षेकरिता अल्पसंख्याक समुदायाला वाव मिळावा, UPSCच्या परीक्षेमध्ये अल्पसंख्याक समुदायाचा टक्का वाढावा, अल्पसंख्याक समुदायाला वाव मिळावा, त्याकरिता ही योजना लागू केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे नई उडान योजना आणि हे अल्पसंख्याक मंत्रालयाची योजना आहे. हे लक्षात ठेवा. ह्या जुन्या योजना आहेत, नवीन योजना आहेत, अशा प्रकारच्या सर्व योजना मी एकत्रित करायचा प्रयत्न केला. पण जास्तीत जास्त करंट हे जुनं विचारू आले म्हणून मी आताच्या व्हिडिओवर जुन्या योजनांवर जास्त भर देत आहे. तर अल्पसंख्याक मंत्रालय यांची योजना आहे नई उडान योजना. तर पुढच्या गोष्टीवर बोलू. पुढची गोष्ट म्हणजे किसान कल्याण मंत्रालय. आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या किसान कल्याण मंत्रालयाच्या योजना आहेत. तर किसान कल्याण मंत्रालयाची जी पहिली योजना आहे तिचं नाव आहे मृदा स्वास्थ्य कार्ड योजना. याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती असेलच. मृदा स्वास्थ्य कार्ड योजना. तर जमिनीची पत सुधारणे, रासायनिक खतांचा कमीत कमी शेतकऱ्यांनी वापर करावा याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आणि कोणतं पीक कोणत्या जमिनीत योग्य रीतीने घेता येईल याबद्दल जनजागृती करणे हे मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेचं उद्दिष्ट आहे, जे किसान कल्याण मंत्रालय चालवते.
किसान कल्याण मंत्रालयाचीच दुसरी योजना, किसान कल्याण मंत्रालयाची दुसरी योजना आहे मित्र योजना, सरकार मित्र योजना. आता थोडं सरकार मित्र योजना ऐकून तुम्हाला ऑड वाटलं असेल की बा आता काय बोलतात हे. तर सरकार मित्र योजना कसं आहे, तर जे युवा उद्योजक आहेत त्या युवा उद्योजकांमध्ये उद्योगशीलता वाढविणे, त्यांना नवीन उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्याकरिता वित्त सहाय्य करणे, त्या योजनेचं नाव आहे सरकार मित्र योजना. ही योजना सुद्धा किसान कल्याण मंत्रालयाअंतर्गतच चालविल्या जाते. म्हणजे माझी जी माहिती आहे ती आपल्या लक्षात येऊनच राहिली आणि खूप महत्त्वाच्या ह्या योजना असतात प्रत्येक परीक्षेमध्ये. तर आपण याच्यासाठी चांगले प्रयत्न करावे आणि माझ्या माहितीपेक्षा जे आपल्याजवळ माहिती असेल तेही मोठ्या प्रमाणात यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करावा. तर मी आता पुढच्या गोष्टीवर आपल्याशी बोलतो, ते म्हणजे इस्पात मंत्रालय. इस्पात मंत्रालय म्हणजे जळ उद्योग, जे आपलं इस्पात मंत्रालय, या इस्पात मंत्रालयाच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत. तर इस्पात मंत्रालयाची पहिली जी योजना आहे ते आहे मिशन पूर्वोदय. इस्पात मंत्रालयाची जी पहिली योजना आहे ते आहे मिशन पूर्वोदय. इस्पात मंत्रालयाची जी पहिली योजना आहे ते आहे मिशन पूर्वोदय. आता मिशन पूर्वोदय काय, तर तुम्हाला माहीत आहे की 1991 मध्ये ज्याप्रमाणे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ज्याप्रमाणे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण मांडलं आणि त्याचप्रमाणे त्याच धोरणावर त्यांनी जेव्हा जी नीती आणली ती नीती होती लुक ईस्ट. आणि लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा, आणि जे पूर्वेकडचे राज्य आहेत त्या पूर्वेकडच्या राज्यांचा विकास करणं नीतीचं उद्दिष्ट होतं. आणि या नीतीच्या उद्दिष्टाअंतर्गत आशियान आपल्यासाठी महत्त्वाचा देश आहे. तर आशियान आपल्यासाठी महत्त्वाची संघटना आहे की या पूर्वेकडच्या राज्यांचा आशियानसोबत व्यवसाय वाढवणे हे त्या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. आणि आता नरेंद्र मोदी सरकारने या लुक ईस्टचं ॲक्ट ईस्ट केलं, ॲक्ट ईस्ट पूर्वेकडचा कायदा. तर त्याचप्रमाणे हे जे इस्पात मंत्रालयाची मिशन पूर्वोदय योजना आहे, या मिशन पूर्वोदय योजनेचा उद्देश आहे पूर्वेकडील क्षेत्राचा विकास, पूर्वेकडील क्षेत्राचा विकास. आता पुढच्या गोष्टीवर बोलू, सामाजिक न्याय मंत्रालय. आता आपण पुढच्या गोष्टीवर बोलू, सामाजिक न्याय मंत्रालय. तर सामाजिक न्याय मंत्रालयाची एक योजना महत्त्वाची मला वाटली आणि मी ते ॲड केली. तर सामाजिक न्याय मंत्रालयाची महत्त्वाची योजना आहे राष्ट्रीय वयोश्री योजना. सामाजिक न्याय मंत्रालयाची महत्त्वाची योजना आहे राष्ट्रीय वयोश्री योजना. आता आपण त्या राष्ट्रीय वयोश्री योजनेबद्दल बोलू. तर चला, प्रश्न असा आहे की राष्ट्रीय वयोश्री योजना कशाबद्दल आहे. तर राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या नावावरूनच तुम्हाला अर्थ समजला असेल. तर वरिष्ठ नागरिकांना शारीरिक सहाय्यता व उपकरणे पुरविणे, म्हणजे वरिष्ठ नागरिकांना जो वयामुळे जो थकवा जाणवतो त्या थकव्यात त्यांना जे जे साधनं उपयोगी आहेत ते साधनं त्यांना पुरवणे हे राष्ट्रीय वयोश्री योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि हे योजना कोण चालवते, तर सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत ही योजना चालविल्या जाते. तुमच्या लक्षात येऊन राहिलं. चला पुढच्या गोष्टीवर जो आपण जलशक्ती मंत्रालय. आता आपण जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत बोलू. तर जलशक्ती याबद्दल मी संपूर्ण माहिती मंत्रालयाबद्दलही आता तुमच्या समोर सांगू शकतो, पण तेवढाच आपल्या व्हिडिओचा वेळ वाढते वगैरे वगैरे वगैरे, आपल्याला वेळ लागते. ते तुम्ही जास्तीत जास्त क्लिअर करायचा प्रयत्न करा तेवढे प्रश्न. मी तुमच्यासमोर फक्त योजना मांडतो आणि मंत्रालय मांडतो. तर जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत पहिली योजना चालू जाते, तिचं नाव आहे गंगा आमंत्रण अभियान. जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत जे पहिली योजना चालवली जाते तिचं नाव आहे गंगा आमंत्रण अभियान. बरोबर. आता हे जे गंगा आमंत्रण अभियान आहे हे कशाबद्दल आहे याची माहिती पाहणं आपल्यासाठी इथं आवश्यक आहे. तर देवप्रयाग उत्तराखंड ते गंगासागर पश्चिम बंगाल, देवप्रयाग उत्तराखंड ते गंगासागर पश्चिम बंगाल दरम्यान ओपन वॉटर राफ्टिंग कार्यक्रम म्हणून ही योजना चालवल्या गेली आहे. त्याचे नाव आहे गंगा आमंत्रण अभियान. जलशक्ती मंत्रालयाची दुसरी योजना आहे जलशक्ती अभियान. आता जलशक्ती अभियानाचा सरळ हेतू काय आहे, तर जलशक्ती अभियानाचा सरळ हेतू आहे की जल संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची आहे अटल भूजल योजना. अटल भूजल योजना. आता अटल भूजल योजना कशाबद्दल आहे, तर प्रश्न तेच आहे की भूजलाची जे संसाधनं आहेत, विहिरी आहेत, शेततळे आहेत, आणखी काही की ज्याचं संवर्धन आपल्याला करून पाण्याचं संवर्धन, पावसाच्या पाण्याचं संवर्धन करता येईल. तर हे जे जलसंसाधन आहेत
याच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हेच अटल भूजल अभियानाचं वैशिष्ट्य आहे। आणि या अभियानाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की या अटल भूजल 5 वर्षापर्यंत वर्ल्ड बँक 3000 कोटी, 5 वर्षापर्यंत वर्ल्ड बँक 3000 कोटी आणि केंद्र सरकार 3000 कोटी निधी पुरवी, हे अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट। हे झाले जलशक्ती मंत्रालयाचे कार्यक्रम, गंगा आमंत्रण अभियान, जलशक्ती अभियान, अटल भूजल योजना। चला आता पुढच्या गोष्टीवर जातो, सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय। सगळ्या मंत्रालयाच्या योजना आपल्याजवळ एक सोबत मांडण्याचा प्रयत्न करू राहिलो। तर सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय, तर सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालयाची महत्त्वाची योजना आहे ॲपियरी ऑन हिल्स। आता ॲपियरी ऑन हिल्स म्हणजे काय, तर हे जे योजना आहे हे मधुमक्षिका पालनाबद्दल आहे। मधुमक्षिका पालनासाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील आणि एका ठिकाणचं जे मधुमक्षिका उत्पादन आहे ते 20 किलोमीटरपर्यंत नेता येईल। म्हणजे सरळ सरळ मधुमक्षिका उत्पादनाला बाजारपेठ मिळेल आणि बाजारपेठ मिळाल्यामुळे याचे उत्पादन घेण्यासाठी जे सर्व शेतकरी आहेत जे पूरक व्यवसाय म्हणून हे करतात ते प्रोत्साहित होतील। त्यामुळे ही योजना सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली आहे। पुढच्या मंत्रालयात जातो, पुढचं आहे केंद्रीय उपभोक्ता मंत्रालय। आता जे केंद्रीय उपभोक्ता मंत्रालय आहे त्या मंत्रालयावरूनच जवळपास तुमच्या स्कीम लक्षात आलेल्या आहेत की या मंत्रालयाच्या स्कीम कोणकोणत्या असतील। तर पहा, केंद्रीय उपभोक्ता मंत्रालयाची महत्त्वाची जे स्कीम आहे जे या लॉकडाऊनमध्ये लागू असल्यामुळे संपूर्ण मजूर वर्गाला याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला, ते योजना म्हणजे केंद्रीय उपभोक्ता मंत्रालयाची योजना वन नेशन वन राशन कार्ड। वन नेशन वन राशन कार्ड या योजनेचे सर्व वैशिष्ट्य वगैरे आपल्याला चांगले ठाऊक आहेत। तर वन नेशन वन राशन कार्ड जे आहे ते एक महत्त्वाची योजना आहे केंद्रीय उपभोक्ता मंत्रालयाची। आणि या प्रश्नाला IMP करून ठेवा, हा प्रश्न 100% विचारला जाऊ शकते की वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत रन केल्या जाते, चालवल्या जाते, केंद्रीय उपभोक्ता मंत्रालय। चला मी पुढच्या प्रश्नावर, जो प्रश्न मी पुढचा संकलित केला त्याबद्दल मी बोलतो। हे प्रश्न मी ओन संकलित करतो, स्वतःच हे संकलित करून आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो एक सोबत, तरी आपण हे सर्वांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा। तर पुढचं जे मंत्रालय आहे ते महत्त्वाचं आहे मानव संसाधन विकास मंत्रालय। आणि ह्या ज्या सगळ्या योजना आहेत ह्या मानव संसाधन विकास मंत्रालयाबद्दल आहेत। तर संसाधन विकास मंत्रालयाचा पहिला कार्यक्रम आहे निष्ठा कार्यक्रम। मानव संसाधन विकास मंत्रालयाचा जो पहिला कार्यक्रम आहे तो आहे निष्ठा कार्यक्रम। मानव संसाधन विकास मंत्रालयाचा जो पहिला कार्यक्रम आहे तो आहे निष्ठा कार्यक्रम। आता निष्ठा कार्यक्रम कशाबद्दल आहे त्याच्यावर आपण बोलू। तर पहा, निष्ठा कार्यक्रम, मानव संसाधन विकास मंत्रालय, निष्ठा कार्यक्रम। तर निष्ठा कार्यक्रमाचा पहिला उद्देश आहे 42 लाख अध्यापकांना मोफत प्रशिक्षण। निष्ठा कार्यक्रमाचा उद्देश आहे 42 लाख अध्यापकांना मोफत प्रशिक्षण, याच्यासाठी आहे निष्ठा कार्यक्रम, मानव संसाधन विकास मंत्रालय। मानव संसाधन विकास मंत्रालयाची आता दुसरी योजना आहे श्रेयस कार्यक्रम। श्रेयस कार्यक्रम, आता श्रेयस कार्यक्रम कशासाठी आहे, तर स्टार्टअप उद्योगांसाठी की जे नवीन उद्योग आहेत, नवीन उद्योग सुरू करायचे आहेत, त्या नवीन उद्योगाला स्टार्टअप म्हणतात, स्टार्टअप। तर स्टार्टअप उद्योगांसाठी जो मानव संसाधन विकास मंत्रालयाचा कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे श्रेयस योजना किंवा श्रेयस अभियान। चला तर पुढच्या गोष्टीवर बोलतो, मानव संसाधन विकास मंत्रालयाचा तिसरा कार्यक्रम ध्रुव। आता ध्रुवबद्दल आपल्याशी बोलतो मी। हे बल्क जे व्हिडिओ टाकू राहिलो पूर्णच्या पूर्ण किंवा एक टॉपिक बनवून हे व्हिडिओ जर आपण पूर्ण ऐकले, लिसन केले तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणवेल की आपल्याला कोणतंच पुस्तक घ्यायचं काम नाही पडणार। असं आपल्यासमोर 1 महिन्यामध्ये आपल्याला दिसणार की तुमच्यासमोर करंट अफेअरचे किती पार्ट जमा झाले। तर प्रश्न असा आहे आता ध्रुव अभियान। आता मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत ध्रुव अभियान चालते। आता ध्रुव अभियानाचं वैशिष्ट्य काय, ध्रुव अभियानाचं वैशिष्ट्य आहे युवकांना कौशल्य विकास आणि उच्च शिक्षण प्राप्त करून देणे। पहा लक्ष द्या, ध्रुव अभियानाचं वैशिष्ट्य आहे युवकांचा कौशल्य विकास आणि त्यांना उच्च शिक्षण प्राप्त करून देणे। चला पुढच्या गोष्टीवर जातो, ऑपरेशन डिजिटल बोर्ड। पहा मी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड नाही म्हणत आहे, मी म्हणत आहे ऑपरेशन डिजिटल बोर्ड। तर मी ऑपरेशन डिजिटल बोर्डबद्दल आपल्याशी बोलतो। ऑपरेशन डिजिटल बोर्डचा अर्थ आहे शिक्षकांना प्रशिक्षण देणे। ऑपरेशन डिजिटल बोर्डचा अर्थ आहे शिक्षकांना प्रशिक्षण देणे।
मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत 5व्या क्रमांकाचा कार्यक्रम भाषा संगम योजना. हे अति महत्त्वाची लेटेस्ट आहे, विचारू शकतात. भाषा संगम योजना. आता भाषा संगम योजना या या गोष्टीतूनच तुम्हाला अर्थ समजला. आता भाषा संगम योजनेचा अर्थ काय आहे? तर प्रश्न असा आहे की आताच महाराष्ट्र सरकारने GR काढला की प्राथमिक शाळेमध्ये मराठी जर शिकवलं नाही तर शाळेला 1 लाख रुपयाचा दंड होऊ शकते. तर भाषा संगम योजनेचा जवळपास उद्देश त्याच्यासारखा आहे की शाळकरी मुलांना देशी भाषा शिकवणे, म्हणजेच शाळकरी मुलांमध्ये देशी भाषेचा विकास घडवून आणणे. चला तर पुढच्या गोष्टीवर बोलतो मी. पुढचं म्हणजे सांस्कृतिक मंत्रालय. मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत 5 कार्यक्रम मी तुम्हाला सांगितले. एक सांगितला निष्ठा कार्यक्रम, दुसरा सांगितला श्रेयस कार्यक्रम, तिसरा सांगितला ध्रुव कार्यक्रम, चौथा ऑपरेशन डिजिटल बोर्ड, 5वा भाषा संगम योजना. आता पुढच्या गोष्टीवर आपल्याशी बोलतो तो म्हणजे सांस्कृतिक मंत्रालय. आता सांस्कृतिक मंत्रालयाचा एक कार्यक्रम मला महत्त्वाचा वाटला, तो मी संकलित केला. तो कार्यक्रम म्हणजे संकल्प पर्व. सांस्कृतिक मंत्रालयाचा 2021 मधला महत्त्वाचा कार्यक्रम संकल्प पर्व. संकल्प पर्व कशाबद्दल आहे? तर लोकांना झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करणे हे संकल्प पर्वाचं उद्दिष्ट आहे. आणि मग ते झाडे कोणते? तर ते हर्बल ट्री असायला पाहिजे, म्हणजे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती म्हणून व्हावा, म्हणून हे संकल्प पर्व सुरू केलं. तर ते झाडे कोणते? त्याचा उद्देश, त्याचे झाडांचे नावं इथं आहेत. तो वड आहे, पिंपळ आहे, आवळा आहे, अशोक आहे आणि बेल आहे. वड, पिंपळ, आवळा, अशोक, बेल. चला पुढच्या गोष्टीवर आपल्या समोर जातो. सांस्कृतिक मंत्रालयाचा एक कार्यक्रम मी संकलित केला, संकल्प पर्व. आणि झाडांचे नावं लक्षात ठेवा, वड, पिंपळ, आवळा, अशोक, बेल. पुढच्या गोष्टीवर आपण बोलू. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय. आता प्रत्येक मंत्रालयाचे खूप जास्त कार्यक्रम असतात, पण मी सगळे संकलित नाही केले. जे महत्त्वाचे आहेत तेच केले की जे विचारू शकतात, हिट आहेत परीक्षेसाठी. तर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय. आता केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाच्या मंत्री कोण आहेत, ते काय काम कसं करते ते तुम्ही पाहू शकता नेटवर. मी फक्त महत्त्वाचं आपल्याला सांगून दिलं, जेवढा व्हिडिओमध्ये टाईम माझ्याजवळ आहे त्या टाईमाप्रमाणे. तर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाची महत्त्वाची योजना आहे यशस्विनी योजना. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाची महत्त्वाची योजना आहे यशस्विनी योजना. आता यशस्विनी योजना कशासाठी आहे? तर पहिली गोष्ट याचा उद्देश आहे महिलांमध्ये उद्योजकता वाढवणे. आता महिलांना उद्योजकता वाढवण्यासाठी महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करावं लागते. मग व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यासाठी आर्थिक मदत आवश्यक आहे. मग आर्थिक मदत कशी मिळेल? तर या योजनेअंतर्गत ज्या महिला व्यवसाय सुरू करतील त्यांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिल्या जाईल. हे महत्त्वाची गोष्ट. योजनेचं नाव आहे केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाची योजना. योजनेचं नाव आहे यशस्विनी योजना. चला तर पुढच्या गोष्टीवर आपण तुमचं लक्ष मी केंद्रित करतो, ते म्हणजे कोणती? पुढच्या गोष्टीवर मी आपलं लक्ष केंद्रित करतो ते म्हणजे केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्रालय. केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्रालय. त्यात 1 नंबर आहे उम्मीद. आता उम्मीदवर आपण बोलू. आता उम्मीद योजना कशासाठी आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची? ते आहे अनुवांशिक रोगांबद्दल जागरूकता निर्माण करणे. आता तुम्हाला माहित आहे की थॅलेसेमिया सारखे अनुवांशिक रोग मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात पसरत आहेत. तर या रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं अभियान आहे उम्मीद. दुसऱ्या क्रमांकाचं अभियान आहे सास अभियान, जे अतिशय महत्त्वाचं आहे. कोरोना काळात या अभियानाचा खूप जास्त फायदा लोकांना झाला. तर SAANS सास अभियान. सास अभियानाचा उद्देश आहे निमोनियामुळे होणारे बाल मृत्यूदर कमी करणे. आणि कोरोनाची प्राथमिकताच ते होती निमोनिया. माझा सास अभियानाचा उद्देश आहे निमोनियामुळे होणारे बाल मृत्यूदर कमी करणे. त्यानंतर महत्त्वाचा सुमन योजना. सुमन योजना सुद्धा केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्रालयाचीच आहे. सुमन योजनेचं उद्दिष्ट एक अतिशय सरळ आहे, गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य करणे. पहा तुमच्या समोर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मी 3 योजना महत्त्वाच्या वाचल्या. एक आहे उम्मीद, दुसरा आहे सास अभियान, तिसरा आहे सुमन योजना. पुढच्या गोष्टीवर पुढचं मंत्रालय तुमच्या समोर क्लिअर करतो, ते म्हणजे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय. आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या काय काय योजना आहेत, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या काय काय योजना ते तुमच्या समोर मांडतो. त्याची फक्त एक योजना मला महत्त्वाची वाटली, मी तुमच्या समोर ते मांडत आहे. ते म्हणजे सक्षम अभियान. आता सक्षम अभियान कशासाठी आहे? तर पहा, इंधन संरक्षणाकरिता प्रोत्साहन देणे हे सक्षम अभियानाचं उद्दिष्ट आहे. इंधन संरक्षणाकरिता प्रोत्साहन देणे. कारण जे पारंपरिक इंधनाचे स्रोत आहेत ते कमी प्रमाणावर या पृथ्वी तलावर आहेत.
त्याच्यामुळे तेच त्याचं अभियानाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय. इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय, आता इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाचं एक महत्त्वाचं अभियान आहे राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियान. आता सर्वांना याचा उद्देश समजला असेल. राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियानाचा उद्देश काय आहे? तर राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियानाचा उद्देश आहे ग्रामीण भागात ब्रॉडबँडचा विकास करणे. ग्रामीण भागात ब्रॉडबँडचा विकास करणे आणि नेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे, हाच त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या योजना तुमच्यासमोर मांडल्या. आता ह्या जशा योजना मी तुमच्यासमोर मांडल्या तशा तुम्ही एक योजना यामध्ये आणखी ॲड करू शकता की आता केंद्र सरकारच्या बाकीच्या योजना कोणत्या आहेत मंत्रालयाव्यतिरिक्त. तर मी तुम्हाला समोर आलं त्या योजनेचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून ठेवा. हाच तुमच्यासाठी आजचा होमवर्क आहे. तर बा पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, हे अतिशय महत्त्वाची आहे. दुसरी म्हणजे मिशन कर्मयोगी. त्यानंतर ग्रीन एजी परियोजना, हे अतिशय महत्त्वाचे आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्याबद्दल ही योजना आहे. आणखी माहिती तुम्ही याच्यात खूप जास्त काढू शकता. नंतर आहे फिट है तो हिट है इंडिया अभियान, अतिशय महत्त्वाचं. हे कोरोना काळात सुरू केलं गेलं होतं लहान मुलांसाठी. वृक्षारोपण अभियान, PM स्वनिधी योजना, बरोबर, जे अतिशय महत्त्वाची आहे की जे स्ट्रीटवर व्यवसाय करतात फेरीवाले त्यांच्यासाठी. तुम्ही याच्याबद्दल माहिती काढून ठेवा. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अतिशय महत्त्वाची. गरीब कल्याण रोजगार अभियान, त्यानंतर टुलिप इंटर्नशिप कार्यक्रम, ई विद्या कार्यक्रम, अति महत्त्वाचा नवीन शैक्षणिक धोरण आता लागू होत आहे. श्रमयोगी मानधन योजना, फिट इंडिया मुवमेंट आणि जल जीवन मिशन, याबद्दल जास्तीत जास्त माहिती काढून ठेवा. ते तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त राहणार. तर या प्रकारे मी आपल्यासमोर आजचा एक नवीन टॉपिक मांडण्याचा प्रयत्न केला. आपण व्यवस्थित ऐका आणि तो वहीमध्ये नोट करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.